वळूयात पुढल्या बातमीकडे। नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण, लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात मोठा रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची ही शक्यता आहे। एनआयए, एटीएस सोबतच आता सीबीआय कडून लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणाच्या चौकशीची शक्यता आहे। एसआयटी कडून प्रकरणाची महत्त्वाची माहिती या तीनही तपास यंत्रणांना कळवण्यात आलेली आहे। तर लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात आता हे मोठं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। बातमी राजकीय आहे। भाजप आता 50 लाख प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करणार आहे। 6 महिन्यात हे प्रशिक्षित कार्यकर्ते तयार केले जाणार आहेत। डिजिटल प्लॅटफॉर्म करणारा देशातील भाजपा हा पहिलाच पक्ष आहे। पक्षाच्या विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी सध्या सुरू आहे। दिल्लीतील पक्ष मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या अध्यक्षतेखाली 250 प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे। बातमी अमरावतीतून आहे। बेलोरा विमानतळावर डीव्हीओआर यंत्रणा बसवण्याचं काम आता पूर्ण झालंय। ऑथॉरिटी परवान्याची प्रतीक्षा आहे। नाईट लँडिंगसाठी विमानापासूनचं अंतर, उंची, दिशा कळावी यासाठी ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची समजली जाते। ही प्रणाली बसवून पूर्ण झाल्यानं आता विमानतळावर रात्री विमान उतरवण्याचा मार्ग देखील मोकळा झालाय। त्यामुळे आगामी काही काळातच बेलोरा विमानतळावर नाईट लँडिंग देखील सुरू होणार आहे। तर अमरावतीत सुरेश भट स्मारक गुरुकुल उभारलं जाणार आहे। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी या संदर्भातील घोषणा केली आहे। अमरावतीला गझलेचा समृद्ध वारसा आहे। कविवर्य सुरेश भट यांनी सुरू केलेला हा प्रवास आता भीमराव पांचाळे यांनी जपलाय। या महान व्यक्तींच्या कार्याचा वारसा पुढे चालवण्याकरता सुरेश भट यांचं स्मारक आणि गझलसाठी गुरुकुल उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। तर गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक भवनात नागरी सत्कार पार पडला। यावेळी मंत्री बावनकुळे यांनी ही घोषणा केली। ह्याच ठिकाणी माझी भावना तयार झाली आणि म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आपण केला। आणि दुसरं दादा, आम्ही विचार करतो आहे की या ठिकाणी आज कैलासवासी पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची 61वी पुण्यतिथी आहे। आणि म्हणून आजच्या दिवशी गझलकार निर्माण करण्यासाठी भीमराव दादा पांचाळेजी आपल्या आठवणी 1000 वर्ष जोपर्यंत सूर्यचंद्र तोपर्यंत राहाव्या म्हणून एक गुरुकुल तयार झालं पाहिजे, याची योजना आम्ही तयार करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।